पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोली शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेचं साखळी उपोषण सुरू आहे। महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीनं अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी सोमवारपासून साखळी उपोषण करण्यात येत आहे। या उपोषणाच्या प्रमुख मागण्यांमध्ये 95% प्रमाणे बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांची नियुक्ती बाह्य संस्थेमार्फत व नियमानुसार झाल्यानंतरच करावी। शासकीय ITI प्रमाणपत्र असणाऱ्या पात्र कामगारांना प्राधान्य द्यावे। अन्यायकारक पद्धतीने कमी केलेल्या कामगारांना तात्काळ पुनर्नियुक्त करावे। बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांचे माहे नोव्हेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या 4 महिन्यांचे वेतन व माहे जून ते ऑक्टोबर महिन्याचे PF आणि ESIC तात्काळ अदा करावी। बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगार यांचे वेतन अदा राष्ट्रीयकृत बँक खात्यात महिन्याच्या 7 तारखेला लेखी आदेशित करावे। कळमनुरी उपविभागातील दाती 33 kV सबस्टेशन येथील बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगार यंत्रचालक यांचे माहे ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2026 या 7 महिन्यांचे वेतन अदा करावे। हिंगोली मंडळ कार्यालय अंतर्गत उपविभागातील तंत्रज्ञ रिक्त जागी बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगार न देता जिथे रिक्त जागा नाही अशा सेक्शनच्या जागी कंत्राटी कामगार ज्यांचा शासकीय ITI नाही असं भरले त्या संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करावे। या मागण्यांसाठी संबंधित कंत्राटी कामगारांनी साखळी उपोषण सुरू केलंय। संबंधित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे। या साखळी उपोषणात दिलीप पाचपुते, माणिक पंडित, निनुले प्रदीप, नीरज राऊत, सुशील बनकर, अमोल अंबोरे, मगर वैभव शिंदे, गजानन श्याम शेळके, शिर्डे ज्ञानोजी, अनिकेत इंगोले, कैलास खोकले, मोहनाजी धुमाळे, संपतराव पाचपुते, कपिल पुंडगे, हनुमान गवारे, बालाजी शिंदे, संदीप नारायण कांबळे, अमोल रवींद्र गोटे, शिवाजी तुकाराम कुरुडे उपोषणात सहभागी झाले। स्वतंत्र विद्युत संघटनेचा जिल्हा अध्यक्ष या हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी बी आम्ही इथं आक्रोश मोर्चा काढला। त्यावेळेसही आम्हाला आश्वासन दिलं की आमच्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते खोलण्यात येतील, तथापि ते खाते खोलण्यात आलेले नाहीत आणि जवळपास हिंगोली जिल्ह्यातील जे कंत्राटी कामगार आहेत त्यांचे जवळपास 3 ते 4 महिन्यापासून PF भरण्यात आलेले नाही आणि जवळपास त्यांना ऑर्डरही दिलेली नाही आणि रिस्ट्रक्चरिंगमध्ये सांगण्यात आलं की जिथं वॅकंट पोस्ट आहेत तिथं आउटसोर्स भरण्यात नाही आले। त्यामुळे या आमच्या कंत्राटी कामगारावर एक प्रकारचा उपासमारीची वेळ आलेली आहे। अधिकारी जर शासनाच्या परिपत्रक आम्हाला देतात आणि त्याच शासनाची दिशाभूल करतात तर या अशा अधिकाऱ्यावर एक माझ्या मते कारवाई व्हायला पाहिजे असे आमच्या संघटनेमार्फत आहे। महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने हिंगोली महावितरण कार्यालयासमोर अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर आज नोव्हेंबर महिन्यापासून रिस्ट्रक्चरिंग यांनी केली। त्याच्यामध्ये आमचे मुलं कमी केलेले आहेत, 90च्या जवळपास मुलं कमी केले। ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्या ठिकाणी रिक्त जागा भरल्या नाही आणि त्या दुसऱ्या जागी जागा भरल्या ज्याचे ITI झालेले नाही अशा जागा भरलेल्या आहेत। तेव्हा नोव्हेंबर महिन्यापासून आमच्या यंत्रणेत चालकाच्या पगारी झालेल्या नाही, टेक्निशियनच्या पगारी झाले नाहीत, आमच्या PF भरले नाही। आम्ही वरून एक पत्र निघाले की 437 टेक्निशियन तुमचे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत, त्याप्रमाणे इथं 384 दाखवाले, 352 आम्हाला सांगतात की 352 लोक आहेत, 32 तुमचे 95% प्रमाणे घेतले, परंतु 95% प्रमाणे 32 कुठे घेतले हे आम्हाला आतापर्यंत कुठेही दाखवलं नाही। जिथं रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा यांनी भरल्या नाही, मनमानी करून कुठेतरी हे मुलं भरले आणि आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। कंत्राटी कामगारावर वेळ आलेली आहे। 5-6 महिन्यापासून आमच्या पगारी नाही। आम्ही सतत यांना पत्रव्यवहार करतो। 95% प्रमाणे घ्या मुलं म्हणून आम्ही 24 नोव्हेंबर ऑक्टोबरपासून आम्ही पत्रव्यवहार करायलो आमच्या संघटनेच्या मार्फत, पण यांनी आम्हाला न सांगता किंवा आमच्या संघटनेला कोणतंही न कळवता यांनी 95% रिक्त जागा या अशा भरल्या की आम्हाला जिथं रिक्त नाही त्या जागा भरल्या आणि दाखवल्या नाही साहेब। आणि आमच्या आज 5 ते 6 महिन्यापासून आमचे कंत्राटी कामगार कामावर आहेत, यंत्रचालक त्यांच्या पगारी नाही झाल्यात। दाती सबस्टेशन ऑगस्ट महिन्यापासून चालू झालेलं आहे, तिथल्या मुलांच्या पगारी नाही झाल्यात। यांना पत्रव्यवहार केला तर SE साहेब म्हणतात की नाही आम्ही देऊन टाकल्या, पगारी झाल्या, हे झाल्या, अशा आम्हाला उडवाउडीचे उत्तरं देतात। आता आज आम्ही दिनांक 23/3/2026 पासून इथं आंदोलन करायलो
साखळी उपोषण केलेलं आहे. सकाळपासून एकही आमच्याकडे कोणताही प्रशासकीय अधिकारी येऊन आम्हाला भेटलेला नाही आणि आमच्या मागण्याकडे आमच्याकडे लक्ष केलेलं नाही. याच्यावर यांनी आमच्याकडे लक्ष केव्हा